अजय भोयर सर विभागीय अध्यक्ष, तसेच गजानन कुरवडे सर विभागीय सचिव, राजकुमार तिरभाने सर विभागीय उपाध्यक्ष, योगराजजी ढेंगे सर माझ्या उजव्या बाजूला आहेत जिल्हा अध्यक्ष, धनराज कावळे सर विभागीय पदाधिकारी, बालानाथ मानकर सर जिल्हा उपाध्यक्ष, तसेच नितीन निरगुडे सर तालुका अध्यक्ष, त्याचप्रमाणे राजीव धात्रक सर प्रसिद्धी प्रमुख व इतर संघटनेचे पदाधिकारी आजच्या या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत. मी विभागीय अध्यक्ष माननीय श्री अजय भोयर सर यांना विनंती करतो की आजच्या पत्रकार परिषदेचे मुख्य उद्दिष्ट काय. उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल 2021-22 ला प्रहार शिक्षक संघटनेचे नागपूर विभागाचे सचिव आदरणीय गजानन कुरवडे सर आणि दुसरे माझे पदाधिकारी नागपूर विभागाचे उपाध्यक्ष राजकुमार तिरभाने सर यांना सन 21-22 मध्ये महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान केला आणि शासनाने जो पुरस्कार दिला त्यांनी उत्कृष्ट काम केले. त्या शिक्षकांना वाटलं, आमच्या दोन्ही कार्यकर्त्यांना, की आज जे शिक्षण क्षेत्रात स्थिती आहे अतिशय विदारक स्थिती आहे. शिक्षक त्रस्त आहे, ग्रस्त आहे आणि भयावह वातावरणातून शिक्षक जात आहे. आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही वातावरण आहे ते भयमुक्त वातावरण सुदृढ कसं करता येईल आणि जर हे भयमुक्त वातावरण सुदृढ जर शासनकर्त्यांनी केलं नाही तर आमच्या या पुरस्काराचा काहीही अर्थ नाही. आम्ही ज्या अनुदानित मराठी शाळेच्या भरोशावर आम्ही इतकं वर्ष आमचं कुटुंब पोचलो, आज जर त्या मराठी शाळांची दयनीय अवस्था होत असेल तर आम्ही हे कदापि खपून घेणार नाही. या मानसिकतेतून त्या प्रहारच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी एक शासनाला इशारा देण्याचा हा प्रयत्न आमचा आहे. कारण की शिक्षण क्षेत्रामध्ये प्रहार शिक्षक संघटना शिक्षकांच्या सुरक्षितेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी काम करतात. आज शिक्षकही सुरक्षित नाही आणि विद्यार्थ्यांचं भविष्यही धोक्यामध्ये आहे. कारण की आपण बघतो आहे की 15 मार्च 2024 चा शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयानुसार राज्यातील शेकडो शाळेची संख्या, शिक्षक संख्या 0 झाली, 0. आणि त्यामुळं त्या गावातील, उदाहरणार्थ नागपूर जिल्ह्यामध्ये 70 शाळा अशा आहे मराठी माध्यमांच्या की ज्या शाळेमध्ये विद्यार्थी आहे 50, 60, 70, पण संच मान्यतेमध्ये त्या शाळेमध्ये शिक्षक संख्या 0 झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ की ते विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर पडणार आहे. शाळा बंद होती, शिक्षकांचं समान होती. पण आमचा मूळ प्रश्न आहे की जे विद्यार्थी आहे गोरगरिबांचे, त्यांच्या शिक्षणाचं काय. आणि राईट टू एज्युकेशन ऍक्ट म्हणतो की कोणताही विद्यार्थी हा शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहता कामा नये. मग शासनाचा 2009 चा कायदा आहे, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009, की सर्वांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. आणि जर ह्या शाळा या 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयाने बंद होत असेल, काल परवा एक बातमी होती, मराठी शाळा, मराठी भाषा दिन होता आणि मराठी भाषा दिनाच्या दिवशी शासनाने 255 मराठी माध्यमांच्या शाळा बंद केल्या. म्हणजे एकीकडे आपण मराठी भाषेचे गोडवे गावाचे आणि दुसरीकडे मराठी भाषेच्या विरुद्ध कारवाया करायच्या. हे सर्व चित्र आम्हा मराठी माध्यमांच्या शिक्षकांना एकदम क्लेशदायक वाटलं. असे असंख्य विषय या शिक्षण क्षेत्रामध्ये टीईटीचा विषय आहे. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आहे की जो सातत्याने वाढत चाललेला आहे कमी होण्याऐवजी. आमची मागणी आहे शासनाला की जर तुम्ही भ्रष्टाचार कमी करू शकत नसाल तर या जेवढे शासकीय कार्यालय आहे त्या शासकीय कार्यालयामध्ये जे लोकसेवा हमी कायदा आहे ते बोर्ड काढून फेकून द्या आणि त्याच्याऐवजी रेट कार्ड लावा. या कामाचे इतके पैसे, त्या कामाचे इतके पैसे. आणि म्हणून हे सर्व जे चित्र आहे अतिशय भयावह चित्र या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. पेन्शनच्या मागणीकरता शिक्षक सातत्याने लढतो आहे पण शासन त्यावर ब्रेक घालायला तयार नाही आहे. 1 नंबर 5च्या आधी शिक्षक आहे राज्यामध्ये 26,000, त्यातले बरेच शिक्षक मरण पावले, बरेच शिक्षक सेवानिवृत्त झाले, पण अजूनही शासनाने कोणताही त्या प्रकारचा सकारात्मक निर्णय घेतला नाही. ते सर्व शिक्षक सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. मग शिक्षकांना जर न्यायालयात जाऊन निर्णय मिळवून घ्यायचा आहे, न्याय मिळवून घ्यायचा आहे, तर मग आमच्या पुरस्काराचं काय काम. जेव्हा मी सातत्याने आंदोलन करतो
शासन त्या आमच्या मागण्याकडे कुठल्याही प्रकारे सकारात्मक दृष्टिकोनाने बघत नाही आणि म्हणून एक प्रकारचा क्लेश आम्हा प्रहार कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आणि म्हणून आमचे 2 पदाधिकारी यांना वाटतं की नाही आता शिक्षण क्षेत्रामध्ये आता अति होत आहे, आपण लढतो आहे, भांडतो आहे, शासन दरबार निवेदन देतो आहे, चर्चा करतो आहे, पण शासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे की यांना हा मराठी माध्यमांच्या शाळा पूर्णतः बंद करायचा आहे आणि म्हणून एक क्लेश म्हणून शासनाकडे आमचं आव्हान आहे की ह्या ज्या आमच्या मागण्या आहे शिक्षण क्षेत्रामध्ये निकोप सुदृढ चांगलं वातावरण निर्माण जर तुम्ही करू शकत नसाल तर आमचे दोघांचे पुरस्कार परत घ्या अशा या मागणी करतात हे सगळं निवेदन शासनापर्यंत पोहोचलं पाहिजे याकरता आजची आपली पत्रकार परिषद आहे. शिक्षकांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने अशा गुणवंत शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार दिले जातात. त्याच अनुषंगाने सन 2021-22चा सदर पुरस्कार स्वतः मी आणि माझ्यासोबत श्री राजकुमार तिरभाने सर यांना शासनाच्या वतीने प्रदान करण्यात आला. पण सद्यस्थितीत शिक्षण क्षेत्रातील जी भयावह परिस्थिती आहे, जसं माननीय अध्यक्ष गोयल सरांनी विशद केल्याप्रमाणे 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळा टिकवण्यासाठी मारक ठरलेला आहे. इथे पटसंख्येची अट असल्यामुळे राज्यातील अनुदानित शाळा या बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तसेच जे विद्यार्थी या कमी पटसंख्येच्या अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत आणि अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या सदर निर्णयामुळे शिक्षक उपलब्ध होत नसेल तर असे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. शिवाय वारंवार येणारे जे काही शिक्षकांच्या विरोधातील शासन निर्णय असेल त्यामुळे शासनाच्या अशा निर्णयांमुळे जाचक निर्णयांमुळे शिक्षक वर्गामध्ये एक भययुक्त वातावरण निर्माण झालेलं आहे. क्लेश भावनेतून आमच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की एकीकडे शासन सन्मान करतं आणि दुसरीकडे अशा प्रकारचा क्लेश त्या शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांना सहन करावा लागतो आणि याचा निषेध म्हणून आम्ही जर शासनाने येत्या काही दिवसात शिक्षण क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व या अनुदानित शाळांवर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी सकारात्मक निर्णय जर घेतला नाही तर शासनानं जो पुरस्कार आम्हाला प्रदान केलेला आहे तो पुरस्कार प्रदान करण्याचा इशारा आमच्या प्रहार शिक्षक संघटनेचे संस्थापक माननीय श्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सदर पुरस्कार शासनास प्रदान परत करू असा इशारा आजच्या पत्रकार परिषदेत शासनाने आमच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव केला त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं आम्ही आभारच मानतो. गौरव करत असताना आजची जी शैक्षणिक क्षेत्रामधली जी परिस्थिती आहे भयावह परिस्थिती आहे. एकीकडे संच मान्यता निर्गमित झाल्या त्यामध्ये विद्यार्थी संख्या असतानाही शिक्षक नाहीये. मग शिक्षक नाहीये, शून्य शिक्षक आहे. शून्य शिक्षक असताना त्या विद्यार्थ्यांनी कोणी शिकवावं त्या विद्यार्थ्यांना. आणि हा सर्व मराठी शाळांची अवस्था आहे. ग्रामीण भागातल्या मराठी शाळा जिथे 19 विद्यार्थी आहे 9व्या वर्गामध्ये, 10व्या वर्गामध्ये 30 विद्यार्थी आहे, शिक्षक संख्या 0 आहे. 6 ते 8 मध्ये कमीत कमी 20 जर विद्यार्थी असेल तर एक शिक्षक मिळतो. पण 20 विद्यार्थी नाहीये, 16 विद्यार्थी आहे. मग त्यांना शिक्षकच नाही आहे, कोणी शिकवावं. मी माझ्या स्वतःच्या शाळेचं उदाहरण सांगतो की आम्हाला गणिताचं शिक्षक मागील 3 वर्षापासून मिळालं नाही. आम्ही स्वतः त्यांचं मानधनावर आम्ही नियुक्ती केलेली आहे गणित शिक्षकाची.
अशा पद्धतीचे अनेक प्रश्न शिक्षकांना, मराठी शाळांच्या शिक्षकांना हे सतावत आहेत. म्हणजे तुम्ही आमचा गौरव करता आणि दुसरीकडे अशैक्षणिक जी कामं आहेत ती सुद्धा लागता. दररोज जे काही GR येते आहे ते सर्व आम्हाला व्हॉट्सअपवर येते आहे. ऑनलाईन माहिती प्रदान करावी लागते वेळोवेळी. म्हणजे सातत्यानं ऑनलाईन आम्ही कामं करायची की शिकवायचं, हे सर्व प्रश्न आम्हाला निर्माण होते आहे. अनेक आमचे बांधव जे आहे आमच्या सोबत शिकवतात, पण 2005 नंतर लागल्यामुळे त्यांना जुनी पेन्शन नाहीये. जुन्या पेन्शनचा मोठा प्रश्न आहे. अनेक शाळांना काही अंशतः अनुदानित आहे, त्यांना पण पूर्णतः वेतन मिळत नाहीये. तर असे अनेक असे प्रश्न आहे की ते शिक्षकांना सतावत आहे. भयानक असं, म्हणजे शिक्षक सुद्धा भयग्रस्त आहे. आपल्याला जर भयमुक्त वातावरण पाहिजे, चांगलं वातावरण पाहिजे आणि उत्कृष्ट असं शैक्षणिक जर आपल्याला वातावरण तयार करायचं असेल तर शिक्षकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या. त्यांच्यावर असणारं जे काही अशैक्षणिक कामाचं ओझं असेल, पेन्शनचा प्रश्न असेल आणि टीईटीचा प्रश्न आहे. सर्वांना टीईटी कंपल्सरी नको. जे हाती लागलेले लोक आहेत त्यांना टीईटीची काय गरज आहे, ते तर सर्व अनुभव संपन्न आहे. ह्या सर्व गोष्टीमुळं म्हणजे आमच्या मनामध्ये असं एक विषण्णता निर्माण झाली की आपण तर पुरस्कृत आहे, आपल्याला जर पुरस्कार इकडे देते आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्यावर ओझं सुद्धा लागते आहे, तर त्याचं आपण कुठेतरी शासनाला आपण एक विनंती करूया की तुम्ही जर अशा पद्धतीचं वातावरण तुम्ही कमी करत नसाल तर आम्ही हा पुरस्कार परत करू. आणि आमचे जे सवंगडी आहे इतर ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यांना पण सांगू की अशा पद्धतीचा शासनाने जर मानलं तर शासनाला आपण धन्यवाद देऊ, पण शासन जर मान्य करत नसेल तर आपण हा पुरस्कार परत करायला करू, असा इशारा आम्ही या आपल्या पत्रकार परिषदेत इच्छितो. किती दिवसाचा अल्टिमेटम देत आहे सरकारला? आम्ही जे मागण्या आहेत ते मुद्दे आपण लिहिलेले आहेत. 6 मुद्दे आपल्याकडे पोहोचलेले आहेत. त्या 6 मुद्द्यापैकी प्रायोजन मराठी शाळेचा विषय आहे की ज्या शाळेमध्ये विद्यार्थी आहेत पण शिक्षक नाही. जर समजा ही मागणी, जी आमच्याकडे म्हणणं आहे की शाळा तिथे शिक्षक असला पाहिजे, कारण की कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हे आम्ही नाही म्हणत, कायदा म्हणतो. चांगला